नमस्कार. मी डॉक्टर विलास म्हणून आपल्या या चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. हे चॅनलची निर्मिती आम्ही अध्यात्म आणि दैनंदिन जीवनात जी काही समस्या असतात त्याच्यावर मात कसं करायचं, विशेषतः बुद्धाने जे अष्टांग मार्ग शोधला आहे, या अष्टांग मार्गामध्ये जगातल्या सगळ्या विद्या आहेत. सगळ्या विद्या ह्या कशा आहेत मी तुम्हाला प्रत्येक पिरियडमध्ये मला काय काय येते ते मी सांगणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आहे अष्टांग मार्ग. आता आजचा विषय मी तुम्हाला यू पी एस सी ही सगळ्यात भारत देशातली कठीण अशी परीक्षा आहे. ही परीक्षा सोपी कशी होऊ शकते आणि अष्टांगातले फक्त दोन नियम जर तुम्ही वापरले तरी ह्या पूर्णच्या पूर्ण तुम्ही यू पी एस सीचा अभ्यास घरच्या घरी करू शकणार आहात. तुम्हाला कुठल्याही टीचरची गरज पडणार नाही. आता हे मी कोणाला शिकवत आहे, माझ्यासमोर माझाच मुलगा उभा आहे, त्याला मी सगळं शिकवणार आहे. आणि याच्यात फक्त विजडम म्हणजे अष्टांगातले पहिले 2 प्रकार वापरणार आहे, त्याला मी शिकवणार आहे. तुम्ही ह्या क्लासमध्ये जेव्हा आमच्या क्लासमध्ये याल तेव्हा तुम्ही देखील कुठल्याही गुरुची मदत न घेता अगदी फ्रीमध्ये यू पी एस सी क्रॅक करू शकणार आहात किंवा कुठली पण नोकरी, भारत देशातली कुठलीही नोकरी तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. आता बघा, हे यू पी एस सीचा अभ्यास शॉर्ट फॉर्ममध्ये कसा असू शकतो हे तुम्हाला आजच्या पिरियडमध्ये मी समजून सांगणार आहे. हा जो यू पी एस सीचा सिलेबस आहे हा काय असतो, 6 to 12 म्हणजे 6वी ते 12वी या कालखंडात आपण जो काही अभ्यास केलेला आहे तोच अभ्यास तुम्हाला या UPSC मध्ये विचारला जातो. आता जो व्यक्ती प्रत्येकाने 6वी आणि 12वीचा अभ्यास केलेलाच आहे, पण आता कसं एक प्रत्येक विषयाचा थिंकिंग कसं करायचं, म्हणजे टीचरनी आपल्याला कसं शिकवलं ते कसं आपण ओळखायचं याचं मी सविस्तर जे तुम्हाला वर्णन करेन किंवा मी तुम्हाला शिकवेल ना स्टेप बाय स्टेप, ते तुम्हाला समजून येईल. तुम्ही आमच्या कार्यक्रमात कंटिन्यू हजर राहाल तेव्हाच तुम्हाला कळेल. आता बघा, UPSC सिलेबस किती सोपा आहे बघा. हा UPSC एक प्रकार घ्या, हा एक काय असतो, करंट इव्हेंट असतो, वर्ल्ड हिस्ट्री असतो, जागृती, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंटल आणि जनरल सायन्स, हे 6वी ते 12वी मध्ये आलेलं असते. हे इतकं सोपं काम आहे. जर आपण थोडासा प्रयत्नाने अभ्यास केला, 2 तास 3 तास रोज अभ्यास केला याच्यामध्ये, आपल्याला सहज येऊन शकणार आहे. हा पेपर फर्स्ट आहे सुरुवातीचा, आणि याला अटॅच असतो परत CSATचा पेपर असतो. हा CSATच्या पेपरमध्ये कॉम्प्रिहेन्शन, रिझनिंग, डिसिजन मेकिंग आणि बेसिक काय डेटा एक नॉलेज असतो. मी तुम्हाला हे 10वीच्या बेसवर गणित असतात, हे सोपे सोपे गणित आहेत ना, हे तुम्ही प्रत्येकाने हे आपल्या परीक्षेमध्ये सोडवलेले गणित आहेत 10वीच्या बेसवरचे, खूप सोपे आहेत. फक्त तुम्हाला सराव करावा लागतो. आणि हे करत असताना अष्टांगातला राईट व्ह्यू आणि राईट थिंक बघा, हे दोनच मी तुम्हाला यूज कसे करायचे. कुठलीही ध्यान साधना नाही याच्यामध्ये, कुठली ध्यान साधना करण्याची गरज नाही पडत, तरी देखील एका आध्यात्मिक लेवलच्या सहाय्याने मी तुम्हाला हा अभ्यास कसा करायचा हे शिकवणार आहे. आणि जर तुम्ही ह्या कंटिन्यू आमच्या क्लासमध्ये राहाल तर तुम्हाला याचा बेनिफिट नक्कीच भेटणार आहे. त्यामुळे ह्या क्लासची माहिती तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना सांगा, कारण आपण जसं लोकांना सांगतो तसं आपलं नॉलेज देखील वाढत जाते, आपल्याला ती भीती दूर होते. नेमकी भीती, UPSCचा पेपर खूप कठीण आहे याची भीती वाटते, मग भीती कशी दूर करायची तुम्हाला ह्या कार्यक्रमात आम्ही समजून सांगणार आहोत, भीती कशी दूर करायची. आता सपोज आता बघा, हा कार्यक्रम आहे, आता आपण हा दुसरा पिरियड आहे. तिसऱ्या पिरियडला मी तुम्हाला काय सांगेल, मी टर्न करताय, आपण निरोगी असणं खूप गरजेचं आहे. जर निरोगी असू तरच आपण कुठल्या एक्झामला बसणार आहोत, आपली ब्रेन शार्प राहील. म्हणजे स्वतःचं शरीर निरोगी कसं ठेवायचं, म्हणजे एखाद्याला रोग का होतो आणि एखादा व्यक्ती निरोगी का राहते, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कसं ठेवायचं हा मी तुम्हाला पुढच्या पिरियडला समजून सांगणार आहे. हा जो कार्यक्रम असणार आहे बघा, जसा वर्ल्ड हिस्ट्री, जागृती हे बाकीचे सब्जेक्ट आहे, याचाच पेपर GS 1, 2, 3, 4, 5 मध्ये विचारला जाणार आहे. तर हे लांबलेचं कसं होईल एकाच विषयाचा, म्हणजे जसं आता तुम्ही घ्या हिस्ट्री म्हणजे काय, हा जर विचार ज्या करू आणि एखाद्याने 1 मार्काचा प्रश्न विचारला त्याला कसं लिहायचा, तोच प्रश्न 10 मार्काला विचारला तर कसं लिहायचं, याचं विश्लेषण थिंकिंगच्या जोरावर कसं करायचं, हा अष्टांगातला दुसरा नियम आहे. आम्ही काय करत आहोत की बुद्धाने जो अष्टांग मार्ग शोधला, अत्यंत कठीण परिश्रम करून त्यांनी शोधलाय, 7 वर्षाची तपश्चर्याने. तर माझं टार्गेट असं आहे की हे अष्टांग मार्गाने जगातलं सगळं काम येते. तर सगळं काम येते हे जर नाही म्हणत तर मला पण आलं पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला UPSCचा पक्का सिलेबस मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासोबत
जसं एखादा मी निरोगी म्हणतो, तर एखादा व्यक्ती निरोगी कसा राहील हे पुढच्या पिरियडला सांगणार आहे तुम्हाला मी. त्यामुळे आध्यात्मिक कॉन्सन्ट्रेशन, कुठली ध्यान साधना न करता आपण जो काम करतो, जो अभ्यास करतो, त्याच्यामध्येच अभ्यास कसं करायचं, ध्यान साधना कशी करायची हे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला पॉईंट, ध्यान साधना कशी करायची, पहिला नियम मी आज सांगून देतो तुम्हाला. हा जो पॉईंट असतो पहा, आपण पेनेने लिहितो ना पॉईंट्स, इथे कॉन्सन्ट्रेशन पॉईंट असते. याचा अध्यात्माशी इथे एक पॉईंट असतो, याला आज्ञा चक्र म्हणतात. एक पिट्युटरी नावाची ग्लँड असते सायंटिफिक भाषेत. हे कसं काय असेल हे अध्यात्म नॉलेज तुम्हाला तिसऱ्या पिरियडला मी सांगणार. असं कॉम्बिनेशनच्या जुळत जाईल हळूहळू आणि आमचे 1000 सबस्क्राईब जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. म्हणजे 3-4 महिन्याच्या आत तुम्ही परिपूर्ण यशस्वी असे स्टुडंट तयार होणार आहात, आपले भारतीय नागरिक तयार होणार आहोत आपण. माझं टार्गेट असं आहे, आपल्या भारतातले सगळे लोक हुशार झाले पाहिजे, प्रत्येकजण निरोगी झालं पाहिजे. या टार्गेटसाठी आम्ही या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. हा फ्री आहे, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करावं लागणार आहे. ठीक आहे, आता आपण सांगू पुढच्या पिरियडला आम्ही तुम्हाला एखादा व्यक्ती निरोगी का असतो आणि एखादा रोगी का असतो, कॉन्सन्ट्रेशन पॉईंट, पिट्युटरी ग्लँड, याचा मी चमत्कार तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, आपण पुढच्या पिरियडला बघू.